मंत्री आणि खासदार आमदार यांना कळकळीची विनंती आहे की आमचा शिराडोन कोलेगाव रोड हे व्हायलाच पाहिजे, नाही झाला तर आम्ही आमरण उपोषण करू, ही सरकारला आणि खासदार आमदाराला आमची कळकळीची विनंती आहे. लोकांना त्रास होतो आणि आमच्या गावाला हर येणार आमदार खासदार नुसतं मतं घेऊन जातो, हात जोडतो, चपलासहित पाय पडतो, परंतु गावाकडे लक्ष देत नाही, रोडकडे लक्ष देत नाही व इतर नागरिकांकडे लक्ष देत नाही. आता इथं शिराडोनमध्ये PC आहे, रुग्णालय आहे, परंतु बाळातीन महिलांना ज्या वेळेस दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली त्यावेळेस एक तास 2 तास 15 मिनिटाची वाट आहे, अर्ध्या तासाची वाट आहे, परंतु 2 तास उस्मानाबादला जायला वेळ लागतो. मग त्यामध्ये गर्भवतीला नाही ती त्रास सहन करावं लागतं. मग ही माता, ही जी आपली माता आहे ही गर्भवती, मग ह्यांचा विचार कोण करायचा? मग शासनाला ही सगळं माहीत आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही निवेदनं दिलेले आहेत प्रशासनाला की बाबा ह्याच्यावर तुम्ही लक्ष घाला आणि लक्ष घालून पूर्णपणे आम्हाला सहकार्य करा. आम्ही पण सहकार्य केलेलं आहे किंवा तुम्ही एवढं महिना 2 महिने आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. तर आम्ही तुम्हाला 6 महिन्याचं सहकार्य केलेलं आहे, निवेदनं दिलेले आहेत, माहितीचे अधिकार घातलेत, अर्ज दिले. मग त्यांचं पत्र आलं माहितीच्या अधिकाराखाली की बाबा आम्ही महिना 2 महिन्यामध्ये तुमचं काम चालू करतो. तर तात्पुरते खड्डे बुजवून घेतले होते, ती पॅच मारून घेतली. बरं, ऊसाचे गाड्या इथून जातात, कारखान्याला गाड्या इथून जातात आणि प्रवाशांना, आजारी प्रवाशांना कोणाला झटका आला, कोणाची BP वाढली, कोणाची शुगर वाढली, कोण गर्भवती आहे 9 महिने 9 दिवसाची, त्याला दवाखान्यात नेऊस तर ती बाळातीन वाटातच हे होईल ना, एखादी तर एक्सपायर बी होईल. ह्याचा जिम्मेदार कोण आहे? तर शासनानं दखल घालून, शासनानं स्वतः लक्ष घालून आमच्या ह्या शिराडोन ते ढोकी रोडला, खास करून शिराडोन ते ढोकी रोडला लक्ष घालावं आणि काम सुरुवात करावं, हे आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे आणि ही करणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. ह्या रोडने प्रवासी बरेच जातात, मग कुणी कर्मचारी आहे, कुणी कारखान्याचे आहेत, कुणी येणार जाणार आहेत, तर धाराशिवला ह्याच रोडनं यावं लागतंय. तर शासनानं ह्या लक्ष घालून, बांधकाम विभाग असेल, PW असेल, ह्या लोकांनी सर्वांनी लक्ष घालून शिराडोन ते ढोकी रोड करण्यात यावा आणि आमदार खासदाराने बी लक्ष घालून ह्या कामाचा पाठपुरावा करावा. आम्ही बी जनता त्यांच्यासाठी पाठपुरावा करायचं लागला, तर ह्याने सहकार्य करावं. पाणी साचतं गुडघ्याखाली, 4 माणसं 2 दिवसाला 3 दिवसाला एक जणाचा ऑक्सिजन होत आहे. कुणी तिथं आहेत का बघायला? कुठले लोक तिथं गुडघ्याखाली खड्डे पडलेत. आमदार खासदार तर काय झोपी गेलेले इथं कामापुरतं येते, मुद्दानं मागून निघून जाते. आम्ही त्यांच्या मागच करतात. आमच्या रस्त्याचा कोणतरी विचार करावा ना. रस्त्याला आता जर नाही विचार केला ना तर सगळे जाऊन उपेशनला बसतात. कोलेगाव रस्त्याला जायला 1.5 तास 2 तास लागतंय. 4 पदरी रोड व्हावा असं मागणी करा. 4 पदरी रोड, इकडे कारखाना आहे, तिकडे कारखाना, इकडल्या कारखान्यावाला ऊस नेते, तिकडल्या कारखान्यावाला नेते, तिथं कोणी बोलत बी नाही, रस्त्याचा कोणी विचार बी करीत